बातमी जय महाराष्ट्राच्या इम्पॅक्टची। अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीला स्थगिती देण्यात आलेली आहे। जनता रिपोर्टरमध्ये ही बातमी प्रसारित केली होती। शिक्षकांनी त्यानंतर जय महाराष्ट्राचे आभार मानले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 533 शिक्षक अतिरिक्त ठरवण्यात आले होते। विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या किती हे स्पष्ट होत नव्हतं, त्यामुळे काही शिक्षक अतिरिक्त ठरत होते। त्यामुळे जुन्या शिक्षकांवर गंडांतर येत होतं। ही बातमी जय महाराष्ट्राच्या जनता रिपोर्टर या स्पेशल शो मध्ये प्रसारित केली गेली। त्यानंतर या निर्णयाला प्रशासनाकडून स्थगिती दिली गेली आहे। त्यामुळे शिक्षकांनी जय महाराष्ट्राचे आभार मानले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, एक दिवसापूर्वी आपण ही बातमी चालवली होती आणि त्यानंतर आज या बातमीचा आपण इम्पॅक्ट पाहतोय। नक्कीच जगदीश, जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर मधील 533 शिक्षक जे आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त पद देण्यासाठी त्यांना त्यालीची पाहायला मिळाली होती। अनेक शाळेतील विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आणि जन्मदाखले नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा नोंदणी जी आहे ती झाली नव्हती। त्यामुळे आता शिक्षकांवरती मोठं संकट जे आहे त्यामुळे पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे काही शिक्षकांवरती बदली करण्याची वेळ देखील आली होती। त्यांना अतिरिक्त जे आहे ते शिक्षण विभागाने ठरवण्याचं पाहिलं होतं। त्यामुळे त्यांची बदली देखील जुन्या स्थळावरून जी आहे ती बदली होण्याची शक्यता होती। मात्र ही माहिती बातमी जी आहे ती आता जय महाराष्ट्राने दाखवली होती। शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता ही बातमी दाखवल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आल्याची पाहायला मिळाली आणि तब्बल शनिवारी रात्री 11:30च्या दरम्यान शिक्षण विभागाने या संदर्भात अतिरिक्त शिक्षक जे आहेत त्यांची जी बदली आहे ती देखील रद्द केल्याची माहिती समोर आली। ज्यांची जी संच मान्यता होती त्याबद्दल देखील आता शिक्षकांना आता पत्र काढण्यात आलेलं आहे। या बाबतीत संपूर्ण स्थगिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। 2026 संहितेनुसार आता या संबंधित जे आहेत बदली होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता शिक्षकांमध्ये आनंद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता जय महाराष्ट्र ही बातमी दाखवल्यामुळे शिक्षक देखील आता आभार व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळतात। कारण अनेक शिक्षकांवरती यामुळे मोठा अन्याय निर्माण झाल्याचा पाहायला मिळत होता। कारण काही शिक्षक जे आहे ते बदली पात्र नसतानाही आता अतिरिक्त ठरवले जात होते। त्यामुळे त्यांच्यावरती अन्याय निर्माण होत होता। ज्या शिक्षक विद्यार्थ्यांना न्याय देतात त्यांच्यावरतीच कुठेतरी अन्याय निर्माण होत झाल्याचं पाहायला मिळतं आणि तीच बातमी जी आहे ती आता जय महाराष्ट्राने जनता रिपोर्टर मध्ये दाखवली होती। त्याचा मोठा फायदा जो आहे तो आता शिक्षकांना झाल्याचा पाहायला मिळतो। प्रशासन कुठेतरी जागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। जगदीश, ठीक आहे विजय या माहितीबद्दल। तर जय महाराष्ट्राने ही बातमी दाखवल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट समोर आलेला आहे आणि त्यावर शिक्षकांची काय प्रतिक्रिया समोर आली आहे ती पाहूयात। महाराष्ट्रातील लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमापैकी एक लोकप्रिय आणि लोकाभिमुख असलेल्या न्यूज चॅनल महाराष्ट्र जय महाराष्ट्र या न्यूज चॅनलने महाराष्ट्रातील लाखो गोरगरीब वाडी वस्तीवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या ज्वलंत आणि भयानक प्रश्नावर आवाज उठवला आणि आपला प्रश्न शासन दरबारी मांडला। याची गंभीर दखल घेऊन माननीय शिक्षण आयुक्त यांनी रात्री 11 वाजता 2024-25 ची संच मान्यता गृहीत न धरता 2025-26 ची संच मान्यता गृहीत धरून शिक्षक संख्या ठरवण्याचे निश्चित केले। त्याबद्दल महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी व शिक्षक यांच्या वतीने जय महाराष्ट्र या न्यूज चॅनलचे मनपूर्वक शतशः आभार।